हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। सगळ्यात आधी तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलेला आहे, आपले व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज, ट्रॅव्हल ब्लॉग, फूड ब्लॉग, स्किन केअर, हेअर केअर टिप्स, लाईफस्टाईल, शॉपिंग, त्याचबरोबर आपण इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर करत असतो। सो जर का तुम्हाला या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्रायबिंग। आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी चॅनल सबस्क्राईब केलं त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच। तर रेग्युलरली फॉलो करताय, ज्यांनी माझा आधीचा व्हिडिओ पाहिला तर सगळ्यांना माहीत असेल की मी शिर्डीमध्ये आहे। आणि जर का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी इथे आय बटनमध्ये मेन्शन करेन, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक मेन्शन करेन, तर तुम्ही तो पाहू शकता। जसं की मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी जिथे राहते तिकडचं मी तुमच्यासोबत रूम टूर किंवा मी जिथे राहते त्याचं कॅम्पस कसं आहे, काय आहे, त्याबद्दलच्या गोष्टी शेअर करणार होते। तर येस, आता मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये ते सगळं शेअर करणार आहे। तर शिर्डीचं जे साई संस्थान आहे ना, त्यांचं साई आश्रम आहे, तिथे मी राहिलेली आहे। तर ह्यांचं जे बुकिंग आहे ना ते आम्ही ऑनलाईन केलं होतं, ऑफलाईनसुद्धा बुकिंग होतं, पण ऑफलाईनमध्ये रूम्स मिळण्याचे चान्सेस थोडे कमी असतात। सो रिस्क न घेता म्हणून आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलेलं आहे। आणि इथे राहण्यासाठी ना तुम्हाला संस्थांचे 3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत। एक भक्तनिवास आहे, एक साई आश्रम आहे, त्याचबरोबर द्वारावती आहे। तर आम्ही जेव्हा बुकिंग करायला घेतलं त्यावेळेस बाकीचे दोन्ही फुल झाले होते, सो आम्हाला साई आश्रममध्ये रूम मिळाली। आणि इथे ना AC आणि नॉन AC असं दोन्ही अवेलेबल आहे। सो जो ACचा रेट आहे तो 500 पर नाईट आहे आणि नॉन AC आहे तो 250 पर नाईट आहे। ज्या रूम्स आहेत ना ह्या एकदम सिम्पल आहेत, अजिबात लॅविश वगैरे नाही। आता संस्थांचे जे रूम्स असतात, जे ट्रस्टचे रूम्स असतात तसेच आहेत। सो एक सिम्पल अशी रूम टूर मी तुमच्यासोबत शेअर करेन। त्याचा जो कॅम्पस आहे ना तो खूप छान आहे आणि इथे बऱ्याच फॅसिलिटीज अवेलेबल आहेत। ब्रेकफास्ट आहे, टी कॉफी आहे, त्याचबरोबर बस फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे। तर मी ह्या व्हिडिओमध्ये बाहेरचा कॅम्पससुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन, त्याचबरोबर इकडच्या ज्या कॅम्पसचा जो नाईट व्ह्यू आहे ना तो सुद्धा खूप छान आहे। यांनी छान पद्धतीने ते ॲम्बियन्स डेकोरेट केलेलं आहे, ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करेन। तर येस, विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट स्टार्टेड। तर हे आहे साई आश्रम, शिर्डी साई संस्थानचं साई आश्रम। साई आश्रममध्ये ना आतमध्ये खूप साऱ्या विंग्स आहेत, वेगवेगळ्या अशा विंग्स आहेत आणि मोठी ही जागा आहे। तर आम्हाला जी रूम मिळाली होती ती ही विंग आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये आम्ही आता एंट्री करतोय। आणि इथे तुम्ही बघू शकता TV वरती ना कंटिन्युअस साई मंदिरमध्ये जे आरती चालू असते, पूजा चालू असते, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट होतं। तर आम्ही आता आमच्या रूममध्ये पोचलेलो आहे। तर अशा पद्धतीची ही रूम आहे, जसं मी म्हटलं की एकदम सिंपल अशी रूम आहे, जसे आपण हॉटेल्समध्ये लॅविश रूम असतात तशा पद्धतीने नाही आहेत। तर सिंपल असं त्यांनी स्टोरेज साठी जागा दिलेली आहे। ही विंडो आहे, त्यानंतर त्यांनी एक चेअर पण दिलेली आहे, ते कपडे सुकत ठेवण्यासाठी वगैरे बाहेरसुद्धा जागा केली आहे। आणि ते साईबाबांचा छान असा फोटो आहे आणि सिंपल अशा आम्हाला बेड पण मिळालेले आहेत। तर क्लीन आहेत बेड आणि हे वॉश बेसिन एरिया आहे, तर हा पण चांगला आहे, स्वच्छ आहे। अशा पद्धतीची ही एकदम सिंपल आणि स्वच्छ अशी रूम आहे। त्यानंतर मी म्हटलं तसा हा बाहेरचा कॅम्पस एरिया आहे, खूप मोठा एरिया आहे। इथे मस्त असं आपण बसूसुद्धा शकतो, आपला छान असा टाईम स्पेंड होतं। वातावरण तर खूप छान आहे आणि खूप चांगला असा मोठा एरिया आहे। इथे मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन पण छोटीशी केलेली आहे, तुम्ही बघू शकता। सो इथे आपण काहीही केलं नाही, जस्ट इथे येऊन या एरियामध्ये आपण बसलो ना तरी पण आपला खूप चांगला असा क्वालिटी टाईम स्पेंड होतो। हा असा माझा अनुभव आहे। तर आम्ही आता असं बाहेर जात होतो, तर त्याचसोबत मी तुमच्याबरोबर आता ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते। मस्त आहे हा कॅम्पस आणि खूप मोठा आहे, ह्याचा जो एरिया आहे ना तो सुद्धा खूप मोठा आहे। तर इथे अनिकेत बघा तुम्हाला हाय करतोय आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे तिथे मुलांना खेळण्यासाठी ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत। ग्रीनरी पण छान मेंटेन केलेली आहे आणि खूप शांत असं इथे वातावरण आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता भरपूर लोक इथे बसलेली आहेत, टाईमपास करत आहेत किंवा फक्त गप्पा मारत बसले, तर अशा पद्धतीने इथे छान असा वेळसुद्धा आपला जातो। तर ही जी तुम्ही लाईन बघताय ना समोर,
ही इथे ना सकाळचे इथे फूड पॅकेट्स मिळतात. म्हणजे ब्रेकफास्टला पुरी भाजी असते तर तेच फूड पॅकेट्स इथे ते लोक डिस्ट्रीब्यूट करतात, पण ते ना लिमिटेड असतात, सकाळी 7 वाजताच चालू होतात. सो आम्हाला यायला थोडासा लेट झाला, त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते मिळालं नाही. म्हणून आम्ही असा विचार केला की चला आता बाहेर जाऊन काही चांगलं ऑप्शन आहे का बघूया. तर इथे समोरच गेटच्या समोरच एक फूड कोर्ट होतं आणि तिथे आम्ही मिसळपाव ऑर्डर केला. तर आम्हाला वाटलं नॉर्मल मिसळपाव कसा असतो तसा असेल, बट नाही, इथेही मिसळपाव थालीच आम्हाला मिळाली. अँड बघा आम्ही आता खूप खुश झालेलो आहोत, कारण भूक तर खूप लागली होती, फूड पॅकेट्स नव्हते मिळाले. बट ही मिसळपाव थाली बघून क्या बोले, अभी दिल तो एकदम खुश हो गया. म्हणजे मस्त अशी आम्हाला थाली मिळाली आणि ट्रस्ट मी खूप छान आणि टेस्टी मिसळपाव होता. तर आम्ही मिसळपाव केला, ब्रेकफास्ट केला आणि मग तिथून निघालो. तर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तसं मी तुमच्यासोबत नाईट व्ह्यूसुद्धा शेअर करते. तर समोर तुम्ही बघता हा कॅम्पसमधला नाईट व्ह्यू आहे, गेटच्या समोरच आहे हे, आणि हे रात्रीचंच बघायला खूप छान वाटतं. तर अशा पद्धतीने त्याने फाउंटन्स वगैरे करून ना खूप छान डेकोरेशन केलं आणि रात्री ही प्रॉपर्टी अशी दिसते. हॅलो. तर आम्ही आता इथे साई आश्रममध्ये बसलेलो आहे आणि आता आपण अनिकेतला विचारूया की त्याचा एक्सपिरियन्स कसा होता. तो पहिल्यांदाच इकडे आला. माझा एक्सपिरियन्स बघायचा झाला तर मला ही जागा खूप छान वाटली, प्रसन्न वाटली. जसं आपण तीर्थक्षेत्री आल्यावर कसं आपलं मन आणि चैतन्याने फुलून जातं, तसंच एकदम झालं आहे मला आणि खूप प्रसन्न वाटतं आहे. बाबांच्या चरणी आलो आहे आम्ही, बाबांच्या शहरात आलो आहे शिर्डीमध्ये. खूप छान वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे आणि आनंदीही झालं आहे. मन एकदम टोटली रिफ्रेश वाटते आहे. खूप छान. तर आता आमची ट्रिप आज इथे संपणार आहे. थोड्या वेळातच आमची गाडी आहे, तर आम्ही निघणार आहे. तर आम्ही इकडनं शिर्डीवरनं डायरेक्टच आम्ही ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे. तर इथे थोडा वेळ आता आम्ही टाईमपास करणार आणि आम्ही निघणार. तर अशा तऱ्हेने आपले सगळे आपली जी ट्रिप होती ती खूप छान झाली आणि लवकरच तुमच्यासाठी हा व्हिडिओ छान छान एडिट करून पोस्ट करेन. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.